तरी सध्याचे दृश्य आपण पाहतोय भिवंडीमध्ये इमारत दुर्घटना घडलेली होती आणि या दुर्घटनास्थळी गिरीश महाजन पोहोचलेले आहेत। सोबतच कपिल पाटील देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। या ठिकाणचा संपूर्ण आढावा घेतला जातोय। सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवले जाते। दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि आणखी काही जण याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे या ठिकाणी सर्च ऑपरेशन या ठिकाणी राबवलं जाते आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या कशा पद्धतीने हे सर्च ऑपरेशन राबवले जाते याचा आढावा त्यांच्याकडून घेतला जातोय। 4 मजली इमारत भिवंडीमध्ये कोसळलेली आहे। कोहिनूर अपार्टमेंट सोसायटीची ही बी विंग कोसळलेली आहे आणि या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। आतापर्यंत 9 जणांचे मृतदेह हाती लागलेले आहेत। 3 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहे। आणखी काही जण अडकले आहेत अशी शक्यता आहे। त्यामुळे त्यांचा शोध घेतला जातोय। एनडीआरएफ आणि टीडीआरएफचं पथक या ठिकाणी काल रात्रीपासूनच दाखल झालेलं आहे आणि त्यांच्याकडून संपूर्ण शोध कार्य राबवलं जातंय। रात्री 11:30 वाजता ही दुर्घटना घडलेली होती आणि या दुर्घटनेला आता बरेच तास उलटून गेलेले आहेत। मात्र अजूनही काही जण या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे। त्यामुळे पोकलेनच्या सहाय्याने हा मातीचा ढिगारा बाजूला केला जातोय आणि शोध घेतला जातोय। सध्याची दृश्य आपण पाहतोय। गिरीश महाजन आणि कपिल पाटील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून या संपूर्ण सर्च ऑपरेशनची माहिती घेतली जाते आणि दुर्घटना नेमकी कशी घडली, काय घडलं होतं याचा देखील आढावा घेतला जातो। संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहे। एनडीआरएफ आणि टीडीआरएफचं जे बचाव पथक आहे ते काल रात्रीपासूनच या ठिकाणी ठाण मांडून आहे आणि सर्च ऑपरेशन या ठिकाणी राबवले जाते। पाऊसही मध्ये येतोय त्यामुळे सर्च ऑपरेशनमध्ये काहीसे अडथळे देखील निर्माण होत आहेत। मात्र काल रात्रीपासून सुरू झालेले हे सर्च ऑपरेशन अद्यापही सुरू आहे। अनेकांचा शोध घेतला जातोय। या इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं। ही इमारत धोकादायक स्थितीमध्ये होती म्हणून नागरिकांना अनेकदा नोटीस पाठवण्यात आलेली होती। इमारत खाली करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं। मात्र या ठिकाणी आपण इमारत दुरुस्त करूनच या ठिकाणी राहू अशी भूमिका इथल्या अनेकांनी घेतली आणि या इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं। मात्र ही दुर्घटना काल रात्री 11:30 वाजता घडली। इमारतीची जी बी विंग आहे ती कोसळलेली आहे। त्यामुळे आता ए विंग मधल्या देखील रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी आपलं स्थलांतर केलेलं आहे। गिरीश महाजन या ठिकाणी दुर्घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली जाते। सर्च ऑपरेशनचा आढावा घेतला जातो। आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे। 3 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। आणखी काही जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। काही वेळापूर्वीच गिरीश महाजन देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। भिवंडी शहरामधील बालाजीनगर मध्ये असणाऱ्या कोहिनूर अपार्टमेंट ही 4 मजली इमारतची बी विंग कोसळली आणि यामध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। ही इमारत आधीच अति धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलेली होती। ही इमारत जुनी झालेली होती, धोकादायक स्थितीमध्ये होती। त्यामुळे ही इमारत खाली करावी अशा सूचना देण्यात आलेल्या होत्या। मात्र या इमारतीच्या दुरुस्तीचं म्हणजे इमारत खाली करण्याऐवजी इमारतीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आणि याच कामादरम्यान ही इमारत कोसळलेली आहे। जे बिल्डिंगमध्ये राहणारे लोक होते तर तिथे ती C1 बिल्डिंग म्हणून डिक्लेअर केली होती महापालिकेने आणि त्या बिल्डिंगचं एक कॉन्ट्रॅक्टर काम करत होता। त्यामध्ये खालचे बीम्स आहेत त्याचं रिपेअर तो कॉन्ट्रॅक्टर करत होता। तर सध्या या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच एनडीआरएफ आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दल कार्यरत आहे। युद्ध पातळीवर या ठिकाणी शोध कार्य आणि बचाव कार्य राबवले जाते। मलब्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत। भिवंडीमध्ये दुर्घटना घडलेली आहे। कोहिनूर अपार्टमेंटची जी बी विंग होती ती या ठिकाणी कोसळली। रात्री 11:30 वाजता ही दुर्घटना घडलेली आहे। काही जण याआधीच म्हणजे ही दुर्घटना घडण्याआधी बाहेर आलेले होते, त्यांचा जीव वाचला। तर 3 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। 9 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि आणखी काही जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आणि त्यांचाच शोध घेतला जातोय। मंत्री गिरीश महाजन देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण दुर्घटनेसंदर्भातली माहिती गिरीश महाजनांकडून घेण्यात आलेली आहे। रात्री 11:30 वाजता ही घटना घडलेली होती।
12 तास झालेले आहेत या घटनेला आणि अजूनही या ठिकाणी बचाव कार्य शोधकार्य सुरू आहे. मध्ये मध्ये पाऊस देखील हजेरी लावतो, त्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे देखील निर्माण होत आहेत.